दादा तसे प्रॉपर संगमनेरचे पण असतात पुण्यात. मग आज ते आपल्याला भेटायला आले होते की त्यांना नवीन आता फूड इंडस्ट्रीमध्ये काम चालू करायचंय. एकंदरीत आता जर बघायला गेलं तर ते जॉब करतात आणि मग कशा प्रकारे आता आपण काम केलं पाहिजे, मग कोणती फ्रँचायझी घ्यावी का स्वतःचा ब्रँड चालू करावा, स्वतःचा ब्रँड चालू करावा तर कोणता करावा, असे भरमसाठ प्रश्न त्यांना होते. मग त्यामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा चालू केली की फ्रँचायझी घ्यावी नाही घ्यावी या दोन्हीचे प्रोज आणि कॉन्स त्यांना आपण समजून सांगितले. बरं फ्रँचायझीने काय काय पुरवलं पाहिजे किंवा काय आता फ्रँचायझींचं तुम्हाला इनिशियल लेवलला पण फ्रँचायझीवाले पैसे घेतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं जर मटेरियल घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांचं मार्जिन असतं. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं जो आपला सेल होणार आहे त्याच्यामध्ये पण परत त्यांना आपल्याला कमिशन द्यावं लागतं. मग सगळ्या गोष्टींमध्ये आपण पैशाची भरमसाठ आपलं नुकसान होतं. मग त्याच्यामध्ये आपण त्यांना असं सजेस्ट केलं की आपण स्वतः करू शकतो. मग त्या पद्धतीत आपण त्यांना सगळं वर्कआउट करून सांगितलं की कशा प्रकारे आपण स्वतः काम केलं तर सोपं पडेल. त्यांना त्या गोष्टी लक्षात आल्या. बाकी मग कशा प्रकारे सेल बूस्ट होतो, कशा प्रकारे आउटलेट चालतात, कोणत्या प्रकारचं आउटलेट आता ओपन केलं तर सोपं पडेल याचं आपण त्यांना पूर्ण प्लॅनिंग असं करून गेलं. त्यांच्या बजेटनुसार त्यांना व्यवस्थित सगळा प्लॅन लक्षात आल्यामुळे आता ते जागा शोधायला मोकळे झाले. मग ते व्यवस्थित जागा शोधून पुढचा प्रोजेक्टही आपल्याला द्यायचं म्हणतात. मग आपण त्यांना पूर्ण प्रोजेक्ट जो काय आहे तो रेडी करून देणार आहे. धन्यवाद. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.